नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आता आपल्याला कांद्याच्या पिकाला आपल्याला आता पहिलं पाणी द्यायचं आहे. तर लागवडीनंतर आपण पहिलं पाणी देतोय. तर पहिल्या पाण्यात आपल्याला जे खत व्यवस्थापन करायचं आहे. तर खत व्यवस्थापनात आपल्याला 2 ऑप्शन आपल्याकडे आहे. समजा 2 पद्धतीने आपण नियोजन करू शकतो. एक आपण आहे सध्याला महागाई वाढलेली खताची भरपूर रेट असे वाढलेले ते. तर ज्यांना 10-26-26, 15-15, 12-32 अवेलेबल होतंय त्यांनी ते घ्या. त्याच्याबरोबर एक मायक्रोन्युट्रिएंट घ्या. आणि ज्यांना खर्च करायचा नाही कमी खर्चात नियोजन करायचं आहे प्रॉपर एकदम तर त्यांच्यासाठी एक आपण ऑप्शन ठेवूया आणि त्या असं नियोजन करता येईल आपल्याला तर 20-20 ची एक गुणी घेऊ आपण एकरी आणि त्याच्याबरोबर अर्धी पोटॅश टाकू आणि मायक्रोन्युट्रिएंटची किट टाकू. मायक्रोन्युट्रिएंटची किट का मी म्हणतोय तर आपल्याला मायक्रोन्युट्रिएंट जमिनीतून दिल्यानंतर ते त्याचा जी आपटेक आहे ते भरपूर दिवस राहतं. त्याच्यामुळे आपला प्लॉट आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा ग्रीनरी पकडून राहतो. तर त्याच्यामुळे आपलं मायक्रोन्युट्रिएंट घ्यायचं आहे. मायक्रोन्युट्रिएंटमध्ये मायक्रोन्युट्रिएंट घेताना थोडी काळजी घ्यायची की ते मायक्रोन्युट्रिएंटचं कंटेंट चेक करा गुणीवर. त्याच्यात सगळे मायक्रोन्युट्रिएंट असले पाहिजे. फेरस, झिंक, मॅग्नेशियम, बोरॉन, कॅल्शियम आणि त्याच्याबरोबर बऱ्याच किटमध्ये आता NPK येतोय आणि काही कल्चर येत आहेत. तर अशा पद्धतीने जे मायक्रोन्युट्रिएंट असेल ती घ्या आणि जर 20-20 घेतलं तर त्याच्याबरोबर अर्धी पोटॅश घ्या. नसेल 20-20 घ्यायचं तर तुम्ही 12-32-16 घेऊ शकता किंवा 14-35-14 घेऊ शकता. अतिशय सुंदर असं रिझल्ट येतात या कॉम्बिनेशनने. तर याच्यातला तुम्ही दोन्हीतला एक घेऊ शकता आणि मायक्रोन्युट्रिएंट घेऊ शकता. याच्याबरोबर आपल्याला घ्यायचं आहे जर 20-20 घेतली सल्फर घ्यायची गरज नाही आहे. जर तुम्ही 12-32-16 घेताय किंवा 14-35-14 घेताय तर त्याच्याबरोबर आपल्याला एकरी 10 किलो सल्फर घ्यायचं आहे. सल्फरचं काम भरपूर महत्त्वाचं आहे या दिवसात. एक तर त्याचे जमिनीत हीट तयार होते, त्याच्या दुसरं म्हणजे आपटेकला मदत होते आणि तिसरं म्हणजे जी क्वालिटी असते पिकाची वगैरे ती पुढं चालू ठेवतं. तर अशा पद्धतीने सल्फर अजून बुरशीनाशकाचं पण काम करतं त्याच्यामुळे सल्फर घ्यायचं आहे. तर या पद्धतीने तुम्ही डोसाचं नियोजन करायचं आहे. पहिल्या पाण्यालाच आपल्याला द्यायचं आहे कारण पहिल्या पाण्याला आपला जो रोप आहे हे सेट होऊन त्याची मुळीचं काम चालू झालं पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला पहिल्या डोसाला करायचं आहे. पोटॅश हा आपटेकला भरपूर दिवस जातात त्याच्यामुळे पोटॅशसुद्धा सुरुवातीलाच टाकायचं आहे. पहिल्या किंवा दुसऱ्या पाण्यावरच आपल्याला पोटॅश द्यायचं आहे. होतं काय शेतकरी आपण जेव्हा कांद्याची साईज पकडायला जातो तेव्हा आपण पोटॅश टाकतोय. पोटॅश साधारणतः 35 दिवसाच्या पुढे आपटेक होतोय. तर मग त्या प्रमाणात आपल्याला साईज निघत नाही. जर आपल्याला मागच्या वर्षीसारखं विक्रमी कांद्याचं उत्पादन घ्यायचं आहे तर आपल्याला पहिल्या 2 डोसातच हे नियोजन करावं लागणार आहे. 2 डोसातच आपण करतोय. बाकी